कोल्हापूर येथून 4 टेम्पोमधून 80 म्हशी मुंबई येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खबर खालापूर पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोल नाक्यावर हे 4 टेम्पो पकडले। ईद सण जवळ आला असून ईद साजरी करण्यासाठी जातीय सलोखा व पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना आज मुंबई देवनार येथे कत्तलीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील वडगाव बाजारातून 4 टेम्पोमधून 80 म्हशी जात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ खालापूर टोल नाक्यावर बंदोबस्त तैनात केला असता टेम्पो क्रमांक MH02FG5162, टेम्पो क्रमांक MH47BL5451, टेम्पो क्रमांक MH03CP2327 व टेम्पो क्रमांक MH03EG5947 या 4 टेम्पोत 80 म्हशी आढळल्या। चारही टेम्पोचा आरटीओ व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे कोणताही वाहतूक परवाना नाही। प्रत्येक टेम्पोमध्ये 20 म्हशी याप्रमाणे भरून या म्हशींना हवा, पाणी, चारा यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही। अत्यंत दाटीवाटीने म्हशी भरल्याचे दिसून येत होते। त्यामुळे कलीम कुरेशी वय वर्ष 28 राहणार गोवंडी, हिदायत शहादाय अब्बास सय्यद वय वर्ष 48 राहणार गोवंडी, फरहान असलम आलवी वय वर्ष 30 राहणार गोवंडी, रेहान असलम आलवी वय वर्ष 24 राहणार गोवंडी, प्रताप भिका चव्हाण वय वर्ष 60 राहणार गोवंडी, बबन कांबळे वय वर्ष 60 राहणार सावर्डे, रमजान छेटू खान वय वर्ष 51 राहणार गोवंडी, मुंबई यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 प्रमाणे पोलीस हवालदार चंद्रकांत पेर यांनी कायदेशीर फिर्याद खालापूर पोलीस ठाण्यात दाखल केली। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर तालुक्यात ईद सण साजरा करण्यासाठी जातीय सलोखा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी हिंदू संघटना व मोहल्ला कमिटी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित केल्या होत्या, पण तालुका बाहेरील अशा घटनांनी वातावरण बिघडू नये अशीच येथील जनतेची अपेक्षा आहे। खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेसवेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते। त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण 4 आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये म्हैस या प्रकारातले जनावर आहेत ते मिळून आलेले आहेत। एकूण 4ही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये 20 याप्रमाणे एकूण 80 जनावर आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्यावरती रीतसर आपण कारवाई करत आहोत। यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 169/25 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। यामध्ये एकूण 7 आरोपी सध्या आहेत। एकूण 4 आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत। सध्या त्या सर्व म्हैस या प्रकारातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळेत जमा करण्याचं काम चालू आहे। त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।